Summit News. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. जय भीम. मी विजय निलंगेकर. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. नांदेड महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्था यांची निवडणुकीची धामधूम चालू आहे. नांदेड महापालिकेच्या या महाराष्ट्रामध्ये सगळ्या महापालिकेचंच इलेक्शन चालू आहे. त्याच्यामुळं नांदेडमध्ये सुद्धा चालू आहे. आज लास्ट दिवस होता फॉर्म उचलायचा आणि उमेदवाराची निवड करायची. त्याच्यामुळं जे घडलेलं आहे 10 दिवसाचं ते तुम्हाला सगळ्याला माहित आहे. आजच आता ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे आमचे 40 उमेदवार जे आज त्यांची निवड झालेली आहे. आणि पत्रकार परिषद म्हणजे ही आपल्याला पत्रकार परिषदेला सर्व उमेदवाराचा परिचय झाला पाहिजे. कोण्या प्रभागामध्ये कोणते उमेदवार आहेत हे सुद्धा माहिती झालं पाहिजे. त्यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे. सांगायचं म्हणजे आज नांदेड महापालिकेवर 100% शिवसेनेचा भगवा फडकल्यावर स्वस्त बसणार नाही. आम्ही येणाऱ्या काळात शिवसेनेचाच महापौर होईल. दक्षिणचे सुद्धा चांगले उमेदवार सक्षम उभे केलेले आहेत. नांदेड उत्तर मतदारसंघात सुद्धा चांगले काम करणारे, जनतेची सेवा करणारे असे उमेदवार आपण 40 उमेदवार उभे केलेत. आणि 38 उमेदवार आमचे शिवसेनेचे उमेदवार आहेत. याच्यामध्ये रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर साहेब यांचे सुद्धा, या पक्षाचे सुद्धा 2 उमेदवार आपल्या 38 मध्ये आहेत. आणि 2 उमेदवार आमचे 40 काल उमेदवार होते उभे, म्हणजे बीफॉर्म लावलते आम्ही 40 उमेदवाराला. ते 2 उमेदवार भाजपने पळविले म्हणजे 2 बीफॉर्म असताना उमेदवाराला त्यांनी माघार घ्यायला लावली. हे काही बरोबर वाटलं नाही. आणि हे आतापर्यंत 40 वर्षात झालं नसेल माझ्या मतानं. ज्या उमेदवाराला बीफॉर्म पक्षाचा लावला त्या उमेदवाराला कुठं पक्षात घेणे बरोबर नाही. ठीक आहे, तुम्ही पहिलं काय केलं असतं तर गोष्ट अलग आहे. हे काम करणं गलत आहे. असं हे काय लोकशाहीला घातक आहे. अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. आणि जनतेत काम करणारे आपले 40 उमेदवार आहेत. पुरस्कृत आमचे 2 उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 5 मध्ये धनजकर ताई आमच्या मीनाक्षी रमेशराव. आणि 10 नंबर मध्ये आमच्या थोरवट दीपालीताई हिरामन यांना शिवसेनेचे पुरस्कार उमेदवार आम्ही जाहीर केलेले आहे. आणि असे उमेदवार 40 आमचे उमेदवार सक्षम चांगले काम करणारे या नांदेड महापालिकेमध्ये नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये उभे आहेत. शिवसेना भाजपची युती आहे. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आणि एकनाथभाई शिंदे साहेब हे चांगले महाराष्ट्राचं नेतृत्व करतात. त्याच्यामुळं आम्हालाही वाटलं की बाबा आपण नांदेडमध्ये सुद्धा स्थानिकला युती झाली पाहिजे. मी तर सकारात्मकच होतो पहिलेपासून. मी दुसऱ्यासोबत जाणारच नव्हतो. मी एकच ठरले की आपल्याला भाजप संघ युती करायची. आता ते 2दा-3दा मिटिंगा झाल्या, बैठका झाल्या. ते बैठकीमध्ये असं निर्णय झाला की तुम्हाला 6च्या वरी आम्ही सीटा देऊ शकत नाहीत. आम्हाला माणसं ऍडजस्ट करायचे. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं बा आम्ही 3000 कोटीचे काम आले, 3500 कोटीचे, तर 1000 कोटीला 2 नगरसेवक मिळालं कसं जमणार. मी एवढे काम आले असताना एवढे मुख्य रस्ते, एवढे मोठे प्रोजेक्ट, उत्तर रस्ता, दवाखाना, कृषी महाविद्यालय, जसं यशवंत कॉलेज सारखे, आनंदनगर सारखे रस्ते, मुख्य रस्ते केलेले आपण. जसं छत्रपती चौक पासून याच्यापर्यंत आपल्या शासकीय याच्यापर्यंत रेस्ट हाऊस पर्यंत असे चांगले रस्ते घेतलेले आहेत. आणि युती कोणामुळे झाली हे म्हणजे तुम्हाला माहिती आहे. आता जे प्रस्ताव दिला ते आम्हाला मान्य आला नाही. 6 सीटामध्ये कसं ऍडजस्ट करणार. आमची 16 जागेची मागणी होती. आम्ही बोला ठीक आहे 2 कमी द्या आम्हाला. आम्ही 14वर आलो तरी काही विषय झाला नाही. ते शिवसेना 100% सुधारण्याचा प्रयत्न करेन. महापालिकेला 600 कोटी कर्ज असलं तरी बी आपण त्याला कसं आपल्याला ढबगाईच्या बाहेर आणायचं हे आपण प्रयत्न करेन. शिवसेना प्रयत्न करेन. एकनाथभाई शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत. 100% आमच्या शिवसेनेच्या पाठीशी राहतील.
आणि या नगरसेवकाच्या सुद्धा पाठीशी राहतील. जे अंतर्गत रस्ते मिस्ते आहेत ते 100% आम्ही करू. शिवसेनेच्या एका पत्राला प्रसिद्ध केला ते बनवाबनवी वाटते का तुम्ही केलेले काम नाही, असं जाहीरनामा प्रसिद्ध तुम्हाला तुमच्याकडे आला का? माझ्याकडे असं सांगण्यात आलं, मी सांगलं ते. हो, असे आहेत अशा गोष्टी, म्हणजे होऊ नये. आणि जे कामं ज्याने केले त्यांना त्याचे कामं त्याने श्रेय घ्यावं. बरं, तुम्ही ज्या पद्धतीने विकास कामे दाखवले त्याचमध्ये तुमच्याच मतदारसंघातल्या एका पुलाचं उद्घाटन 3 वेळेस स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलं, तर ते काम अद्यापही अपूर्ण आहे. ते पुलाचं अडचणी तुम्हाला सांगतो. भूसंपादन राहिलं तर त्या पुलाचं काही गोष्टी लोक शेतकरी जमीन देण्या गेले, खूप अडचणी आल्या त्याच्यामध्ये. आता कुठं ते भूसंपादनाची जमीन आपण वर हे केलेली आहे, गव्हर्नमेंटच्या ताब्यात घेतलेली आहे. येणाऱ्या काळात 100% आसनाचा पूल होणार पाचगावचा. ठीक आहे, काही अडचणी असतात. मला सांगा 10-10 वर्षे काही प्रोजेक्ट पेंडिंग राहतात. काहीतरी अडचणी हे असल्याशिवाय कसे पेंडिंग राहणारच ना. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.